व्हिडिओ बनवायचा हा मुद्दा आहे की वॉच टाईम कंप्लीट होत नाही आणि यूट्यूबवरती मी कोणत्या चुका केल्या तर त्या तुम्ही चुका करू नये. आणि मेन म्हणजे माझं सबस्क्राईब वाढतात, व्ह्यू पण येतात, पण माझा वॉच टाईम कंप्लीट नव्हता. नाही आहे आता सध्या पण नाही आहे. भरपूर लोकांना, माझ्या नातेवाईकांना असं वाटतं की माझं चॅनल मोनोटाईज आहे. आणि माझं नाव स्वाती आहे. स्वाती यूट्यूबवरून पैसे कमवते. तर मी खरं सांगते, मला 1 रुपयाही यूट्यूबवरून मिळत नाही सध्या, कारण की माझं चॅनल मोनोटाईज नाही आहे. सबस्क्राईब भरपूर झाले, 700-800 बहुतेक झालेले आहे. आणि 500 सबस्क्राईबवरती सगळ्यांना माहिती आहे की हा मोनोटाईज चॅनल होते, पण माझं झालेलं नाही. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की माझं चॅनल हाफ मोनोटाईज झालं कसं काही नाही. मी तर भरपूर कंटिन्यू राहते. तर मी कंटिन्यू यूट्यूबवर राहत नाही, कारण की मला फॅमिली सांभाळून, तर माझे सासू सासरे, देर, माझे हजबंड हे सगळ्याला सांभाळून स्वयंपाक वगैरे घरकाम आवरून, समर्थ माझं छोटं बाळ आहे, तो आता झोपू घालून हा व्हिडिओ काढते मी, कारण की वेळ नसतो माझ्याकडं. घरातली सारी कामं आवरून मला व्हिडिओ काढावा लागतो. त्यामुळे आज हा व्हिडिओ काढला, कारण की आज माझे सबस्क्राईब आहेत तर माझा वॉच टाईम नाही आहे. आणि चॅनल मोनोटाईज व्हायला व्ह्यू पण लागतात, सबस्क्राईब पण लागतात आणि वॉच टाईम पण लागतो. तर हे तिन्हीतून माझ्याकडे एक नाही आहे, माझं वॉच टाईम नाही आहे आणि व्ह्यू पण थोडे कमी आहेत. त्यामुळे सपोर्ट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि मेन कसं झालं, मी पहिले कसे गेले, शॉर्ट काढत गेले आणि शॉर्ट व्हिडिओ काढत गेले. मला कसं वाटलं, शॉर्ट व्हिडिओनी माझं चॅनल मोनोटाईज होईल, सबस्क्राईब वाढतील. आणि माझं वॉच टाईम झालाच नाही, कारण की मी लॉंग व्हिडिओ काढलाच नाही. आता सबस्क्राईब वाढले, त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ काढायला लागले. भरपूर दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ काढलेच नाही. आणि आता काढते, तर ते पण मी गावी गेले होते. आमचा कार्यक्रम होता म्हणून गावी, बाळाचाच. तर त्यामुळे एक व्हिडिओ लॉंग काढला. आणि एकदा सिंदखेड राजाला गेले होते, तर तिथे ते नाही का एक किल्ला आहे, छोटासाच आहे, राजमाता जिजाऊ माताचा, ते तिथे पण एक लॉंग व्हिडिओ काढलेला आहे. असे भरपूर रिलेटेड मी व्हिडिओ काढलेले आहेत. आणि दोन चार आता आणि हा एक लॉंग व्हिडिओ, कारण की वॉच टाईम वाढत नाही म्हणून मी आज हा घरातून व्हिडिओ बनवते. कारण की छोटं बाळ आहे, त्याला सांभाळून, तो पण त्याला घेऊन तर कुठं बाहेर जाऊ शकत नाही लॉंग व्हिडिओ बनवायला. आणि यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे माझे सबस्क्राईब पण आता वाढत चाललेले आहेत. पण माझं मेन जे आहे ते आहे वॉच टाईम वाढतच नाही आहे, कारण की मी लॉंग व्हिडिओ बनवत नव्हते, आता बनवायला लागलेली आहे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून काय बनवायचं. मला काही एवढी माहिती नाही आहे, पण तरी पण माझं पहिलं चॅनल आहे ना, मी स्वयंपाक बनवते किचनमध्ये. तर किचन रिलेटिव्ह होतं, मी स्वयंपाक बनवायची, तेव्हा मी स्वयंपाक बनवताना व्हिडिओ काढायची. आणि समर्थाचे पण मिक्स कंटेंट होतं. मी ते सर्व डिलीट केलं. आणि माझ्या चॅनलवरती कॉपीराईट पण आलं होतं. आणि ते माझं भाऊ आहे एक, त्याला सर्व यूट्यूबची माहिती आहे, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, ते यूट्यूब चॅनल माझं व्यवस्थित करून दिलेलं आहे. तर समर्थाला मी आज झोपू घालून व्हिडिओ बनवत आहे, कारण की वेळ नसतो माझ्याकडे लॉंग व्हिडिओ काढायला. तर मी आज त्याला इथे बाजूला झोका बांधून त्याला झोपू घातलेला आहे आणि घरातलं सगळं काम आवरले. तर मी आज माझा वॉच टाईम कंप्लीट नाही झाला, म्हणून माझ्यासारखं तुमचं पण होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी काढलेला आहे. मेन कसं झालेलं आहे, नातेवाईक माझा व्हिडिओ पाहतात आणि लाईक करत नाही, सबस्क्राईब पण करत नाही चॅनलला. बऱ्याच लोकांना माझं चॅनल माहिती आहे आणि कोणाकोणाला तर माहिती पण नाही आहे. आणि मेन असं झालेलं आहे की ते जे नातेवाईक आहेत ना, माझे फॅमिली रिलेटिव्ह, त्यांना माहिती आहे की माझं बाळ उठले, झोपला. तर रिलेटिव्ह लोकांचं कसं आहे, नातेवाईकांचा व्हिडिओ बघायचा, लाईक नाही करायचा. मग अशा लोकांना मी लांबच ठेवते. त्यानं चॅनल सबस्क्राईब करो या नाही करो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ज्यांना तुमचं कंटेंट आवडन ते तुमचं सबस्क्राईब करतील चॅनलला, ज्यांना नाही आवडत ते नाही करणार ना. असे भरपूर लोक आहेत की ती आता माझे सबस्क्राईब पण आता भरपूर झालेले आहेत. पण माझं मेन कसं आहे, माझं वॉच टाईम झालेला नाही, त्यामुळे मी व्हिडिओ काढते. नाहीतर मी जर आता लॉंग व्हिडिओ
मी जर शॉर्ट व्हिडिओ काढताना लॉंग व्हिडिओ काढले असते तर माझा वॉच टाईम कंप्लीट झाला असता, व्ह्यू पण वाढले असते, सबस्क्राईब पण वाढले असते, तर मला हा प्रॉब्लेम आला नसता. तर माझं एकच आहे की तुम्हाला पण हा प्रॉब्लेम यायला नको, तर तुम्ही पण सोबतच करा ह्या तिन्ही पण गोष्टी. आणि असं बाहेर गेल्यावर कॉपीराईट येऊ नये म्हणून ह्याची काळजी घ्या. माझ्यासोबत जे झालं आहे मी ते तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि तर बाळ पण उठलेलं आहे, तर इथंच थांबते मी. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.